आपले तर असेच भांडण होतात. स्पेशली नको ना. हर हर महादेव, हर हर गंगे. मी अजून जेवलो नाही, माझ्या आधीच जेवायला. तुम्ही करताय का कधी असं? हरीशच्या आधी कधी जेवण करताय? नाही ना, बघ हिला पण शिकवा. नमस्कार मंडळी, आज दुसराच दिवस आणि संध्याकाळी 9 वाजता तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही बघताय आपण हॉटेल मधनं चेकआउट केलेलं आहे आणि सर्व जे काही आपला लगेज आहे, इन्क्लुडिंग जो किचन युनिट आहे, आपला मित्र हरीश टूर्स अँड ट्रॅव्हलचा, तो घेऊन आता आम्ही चाललोय स्टेशनला. लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं ना, आपण वाराणसीला जाणार. त्याचसाठी वाराणसीच्या प्रवासासाठी ही सर्व तयारी होते बघा. तर उमा आणि अनाया पण आलेले आहेत इथे. हाय, एन्जॉय केला ना दिल्ली? कुठे कुठे गेली? दिल्ली में बिल्ली. मी गेलेलो इंडिया गेट मध्ये आणि मी गेलेलो सरोजनी मार्केट मध्ये. आणि आम्ही खाल्ला स्ट्रीट फूड मध्ये आईस्क्रीम आणि लाईम सोडा. आणि जे काही आपली मंडळी ज्यांनी स्टे केलंय ना, ते सर्व इंडिया गेट, लाल किल्ला, भरपूर काही फिरून आले ना. ताजमहल नाही गेलं, खूप लांब आहे. ताजमहलला प्लॅन करताय तर मथुरेवरनं जवळ आहे, तर इकडनं 250 किलोमीटर होता म्हणून कोणी गेलं नाही. पण दिल्लीमध्ये सर्वांनी एन्जॉय केलंय, कारण क्लायमेट पण एकदम छान होता. मॅडम आता काय पुढं? आता आपण वाराणसीला जाणार. आता आपली 10:55 ची ट्रेन आहे. सकाळी 10:15 वाजता आपण पोहोचणार. म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये आपल्याला वाराणसी बघायला भेटेल ना? उद्या आणि परवा 2 दिवस आहेत. तर उमाची भरपूर इच्छा आहे वाराणसी मध्ये जायची. जाऊन आले ना, तर मी बोला खूप सारे स्ट्रीट फूड्स खाऊया, खूप सारे घाट. 2 दिवस खूप टाइम आहे. 2 दिवस आम्ही वाराणसी मध्ये जाणार आहोत. तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला वाराणसी पर्यंतचा प्रवास बघायला भेटणार आहे. झालं ना, सर्व मंडळी गेली ना आपली. सर्वांना हळूहळू आपण गाड्या मागवून बसवून त्यांना न्यू दिल्लीच्या स्टेशन पर्यंत पोहोचवतोय. हरीश आपला मित्र सर्वांना सहायता करताना दिसतोय बघा. आणि या बाजूला मुलुंडवरनं ना संगीताताई आणि त्यांची पूर्ण फॅमिली दिसते बघा. असल्यावर काय बोलू? हो, लाजाचव नाही ना? लाजाचव नाही ना व्हिडिओ मध्ये यावला? चालेल चालेल. बसल्यात आता. मुंबईवरनं दिल्लीला आलो ना, आता डायरेक्ट वाराणसीला जाऊया. चला, गणपती बाप्पा मोरया. चला, बाय बाय बाय. चला, आलोय आता न्यू दिल्ली स्टेशनला. 21:47 झालेत आणि आपली जी ट्रेन आहे ती 10:50 ची आहे ना, डायरेक्ट वाराणसी. आणि इकडे प्रेमा पाटील आणि दर्शना पाटील, हो पूर्ण फ्रेंड आहेत ना तुमचे? हा, लेडीजचा ग्रुप आहे ना डोंबिवलीवरनं. हो, लास्ट ब्लॉग मध्ये ताई भेटल्या होत्या. 8 जणी आहोत ना तुम्ही? 8 जणी आहेत आणि इकडे मस्त वेटिंगला थांबल्यात बघा. तर काय आज कुठे कुठे फिरल्या दिल्लीमध्ये? लाल किल्ला बघितला, किल्ला बघितला, लोटस टेम्पल, इंडिया गेट, सगळं फिरलं का? कसं वाटलं? पण मस्त. छान वाटलं. म्हणजे पहिल्यांदा ट्रॅव्हल करताय एकत्र तुम्ही? आम्ही सगळीकडे फिरतो, पण आम्ही दिल्लीमध्ये पहिल्यांदा. त्यांचा ग्रुप आहे. असेच ग्रुप येऊन आपला मित्र हरीशला कॉन्टॅक्ट करतात आणि तो सर्व ऑर्गनाइज करून यांना फिरवत असतो बघा. चालेल चालेल, धन्यवाद. आता ट्रेन आल्यावरती वाराणसीला भेटूया आपण. चला, ट्रेन निघाली. गणपती बाप्पा. गुड मॉर्निंग. किती मस्त स्टेशन आहे एकदम. नाही, स्वच्छ, एकदम खाली खाली स्टेशन आहे. वेलकम टू बनारस. कसा झाला प्रवास? मस्त झाला ना? हो, छान झाला. नमस्कार. बनारस मध्ये आलोय आपण. काशी चाट नक्की ट्राय करा इकडे. संध्याकाळच्या टायमाला ट्राय करा, आवडेल तुम्हाला. बनारस मध्ये स्वागत आहे तुमचा सर्वांचा. वेलकम. 350 मीटर वरती आपलं हॉटेल आहे. जाऊया आता. तर आलोय आपण हॉटेल वृंदावन पॅलेस. आणि हॉटेल बघा, वृंदावन मध्ये वृंदावन पॅलेस. तर आपला चेक इन 12चा आहे. बघूया देतात काय आपल्याला. वा, 10:30 वाजताच आपल्याला चेक इन दिलाय. लवकर चेक इन दिला, सर्व साफसफाई करून दिली आपल्याला. आणि आता रूम बघूया.
काय बोलणार रुमा? खूप सुंदर आणि हा? खूप स्पेशियस आणि एकदम क्लीन रूम आहे. एकदम डिसेंट रूम आहे ना. डिसेंट रूम आहे. आणि बघा. मिरर बघा किती मोठा भेटते. हा. उमाला आज आपल्याला 2 तास लागतील तयारी करायला. का पण रूम बघताय रूम तुम्ही. आहे म्हणून mirror. टीव्ही, बेडरूम आणि डिसेंट एकदम बाथरूम. Yes. तर बघा एवढं मोठं हा. घेऊन आलेलं आहे पण काहीही कॉम्प्रोमाइज नाहीये. चांगलं हा. एकदम रूम आहे. 24 तास इकडनं तुम्हाला गरम पाण्याची फॅसिलिटी पण अजून आहे. आणि डॅडूला- IPL चालू आहे तर मॅचेस पण हा. बघू शकता तुम्ही. तुला जागा नाही अजून तर इथे पण एक जागा आहे. हा. इथे पण बसू शकते. चालेल चालेल. पण काल RCB ची मॅच होती आणि मला डॅडूनी बघून नाही दिलं. हा. आणि वॉर्डरोब दाखवा ना. आणि वॉर्डरोब बघा. छान छान ना. पण सेटअप बघा बाथरूम बेडरूमचा खूप सुंदर. AC पण, AC सोबत पण. हिला जोरात आली वाटतं. जा मंडळी, रूम टूर दिला तुम्हाला आणि आता जेवणा खावण्याची कशी व्यवस्था केली आपली हरीश टूर्स आणि ट्रॅव्हल्सनी ते बघा. मस्त एकदम हॉटेलमध्ये टेरेस आहे. इकडेच सर्वांना जेवण दिलंय बघा. नमस्कार. हो, काय नाव आहे तुमचं? संगीता गणेश ठाकूर. संगीता गणेश ठाकूर, बेंडकलवरनं ना. आणि इकडे गणेश सर. नमस्कार. काय कसं आहे जेवण? एकदम छान. एकदम छान. घरगुती ना सर्व? हरीश करून खूप आम्हाला सहकार्य केलं. व्यवस्थित एकदम जेवण राहण्याची सोय वगैरे व्यवस्थित केलेली आहे. मस्त आहे ना. आवडलं. आणि या बाजूला डोंबिवलीवरनं. नमस्कार. काय नाव सर तुमचं? शिवनाथ पाटील. शिवनाथ पाटील आणि त्यांची पूर्ण फॅमिली दिसते बघा. काय आहे जेवणामध्ये बाबू? काय काय सांग. दाल भात. आणि पापडी नाही खाणार तू? पापडी नाही खाणार ना. पापडी, लोणचा आणि मुगाची भाजी आहे ना. हो. कसं होतं रूम वगैरे? कसं होतं? एक नंबर. हॉटेलचा रूम वगैरे कसं आहे? हो, सर्व सुविधा आहेत ना. आणि जेवणामध्ये पण चांगली काळजी घेतली बघा. सर्व काही आपल्या घरगुती प्रमाणे. घरगुती जेवण एकदम मस्त आहे. जेवण एकदम. मी पण ब्लॉगर आहे. मी पार्थ पाटील ब्लॉग वाला. माझ्या पण ब्लॉगला भेट द्या. चालेल. तुझ्या पण ब्लॉगला भेट देतील. पार्थ पाटील गाववाला ना. नक्की भेट द्या. आता सपोर्ट केला तर मोठा झाल्यावर आणखी भारी व्हिडिओ बनवशील ना. आणि या बाजूला आणखी एक ग्रुप दिसतोय तुम्हाला. नमस्कार. प्रशांत सर आणि त्यांचे मित्र आशिष. हो, नमस्कार सर. हो, तर काय सांगणार डे 1 पासून कसं वाटलं तुम्हाला? त्यांची अरेंजमेंट खूपच चांगली आहे. प्लॅनिंग आहे. वेळोवेळी त्यांनी इन्फॉर्म केलेलं आहे कुठे जॉईंट व्हायचं, कुठल्या ट्रेनला बसायचं, बरोबर, उतरल्यानंतर कसं जायचं आहे, हॉटेल्स कुठले आहेत, नियर बाय कसं आहे, कसं जायचं. आणि प्रत्येक वेळेला मेसेज पुटअप करतात की आपल्याला जेवणाची वेळ ही आहे. आणि त्यामुळे आपण कसं आपण ब्लँक राहत नाही. त्यावेळेला आपण प्रिकॉशन घेऊन त्यावेळेला तिथे प्रेझेंट राहतो. अशीच सर्व्हिस आम्हाला आम्ही शेड्यूल आमचा ब्रेक करून कशासाठी येतोय की आपल्याला एक थोडंसं एंटरटेनमेंट मिळायला हवी. त्याच्यामुळे आम्ही हरीशच्या सेकंड डेला आय एम व्हेरी सॅटिस्फाईड की तो आमच्याशी पर्सनल टच ठेवतोय, फोन करतोय, सर तुम्ही कुठे आहात, तुम्हाला सीट मिळाली का, हे जास्त महत्वाचं आहे. कारण की नॉट नेसेसरी प्रत्येक माणसाला नॉलेज असतं ट्रॅव्हलिंगचं. काही काहींना कळतच नाही आमच्या कुठल्या बोगीमध्ये आहे, काय आहे. हे टीम लीडर म्हणजे जो टूर्स अरेंज करतो त्याने वेळोवेळी इन्फॉर्म करणं असतं गरजेचं असतं. बरोबर. आणि कुठल्या हॉटेलला कशी रूम आहे, काय आहे, जे काय प्रॉब्लेम्स आहेत टूर्स वाल्यांना सांगावं. पैसे जास्त लागतात पण सर्व्हिस जास्त आमच्यासाठी मॅटर करते. पैसे मॅटर नाही करत आहे. का की आपण कशासाठी येतोय की आपल्याला प्रत्येक वेळेला प्रॉपर वेळेला जे हवं ते मिळायला पाहिजे. आणि ते पहिल्या दिवसाला जेवण तर एकदम अल्टिमेट आहे. वरण भातच आहे पण आपल्याला गावची आठवण येते. व्हेरी नाईस. टू गुड. हळूहळू आपली मंडळी येतात आणि जेवण करतात आणि सर्वांना आवडलं हरीश जेवण. आणि ते बघा ओमाला बघा, मी अजून जेवलो नाही, माझ्या आधीच जेवायला सुरुवात. तुला विचारलं मी, तू बोलला नाही जेवत मी. असं काय नीतूताई, नसते. तुम्ही करताय का कधी असं? मग नीतूताई हरीशच्या आधी कधी जेवण करताय? नाही ना. बघ हिला पण शिकवा. जा जा डोळं पण दाखवते. जा, आधी जेव जेव. जेवायचं काय, नवरा बायका असं काय नसते, हा, भूक असते. हा. अफवा आहे हो, अफवा.
तर गाडीचा प्रवास करून आता आपण रिक्षामध्ये आलोय बघा. लोकल रिक्षा आहे ना. सायकल हा, रिक्षा. जी आपली गाडी आहे किंवा रिक्षा आहे ती पूर्ण मंदिरापर्यंत नाही जात, म्हणून आपल्याला मध्येच 1-1.5 किलोमीटर वरती अशी ही सायकल रिक्षा करावी लागली. आणि मंदिर बघताय तुम्ही, हे बघा. तर घर बसल्या तुम्हाला शंकराच्या पिंडीचे दर्शन होते ना, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा, काशी विश्वनाथ धाम. त्याच्या आतमध्ये आहे आपला हा, इथे मंदिर आहे. आणि जेव्हा आम्ही कुंभमेळ्यामध्ये आलो होतो ना, ऑलमोस्ट अजून 300-400 मीटर पासून लाईन होती. आज बिलकुल लाईन नाही, बरोबर मंदिरापासूनच लाईन आहे. तर आपला दर्शनाचा उद्या सकाळीचा प्लॅन आहे ना. तर आता आपण घाट बघायला जाऊया. ओके, तिथलं दर्शन घ्या. बोला ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय जय शिवशंकर. अनायाला आमच्या लस्सी प्यायची होती ना अनाया. येस. पण आता आपण कुठे आलोय. आम्ही आलोय थंडाई हाऊस मध्ये. थंडाई हाऊस. थंडाई प्यायला, कारण मम्माला आमची गरमी जास्त होते म्हणून थंड करायला आणलंय ना मम्मा. हा, दाखव राग, दाखव तुझा. सर्व मम्मालाच होते, तुम्ही दोघाला काय होत नाही. भडकली होतीस ना, घाट कुठं आहे, गंगा आरती कुठं आहे, हे कुठं आहे, ते कुठं आहे. माहित नाही. आयटनरी मी रेडी करते तेव्हा किती जसं का चांगल्या प्रमाणे. महिन्यात मी दररोज येतो इकडे. जेव्हा 2 माझा महिने आधी आलो होता आणि तिथे एवढी गर्दी होती, त्याला चालायला जागा नव्हती. पण जेव्हा माझा आयटनरी असते तेव्हा किती स्मूथ घेऊन जाते मी तुला. तू आहेस मम्मा, मी हूं. तर आता आपण थंडाई पिऊया. ओके, भांडणं कमी करूया आणि जास्त थंड पिऊ. काय टाकतात ते त्यांचा पदार्थ मिक्स केलेला ज्यूस आहे, त्याच्याने थंडाई बनते. केसर, पिस्ता, बादाम, खसखस, सौंफ. ओके, कैसा है उमा? मस्त आहे. भारी आहे. बनारस में सबसे फेमस जो है ठंडई है, बाबा विश्वनाथ का सबसे बढ़िया ठंडई है, जिसको बादाम, पिस्ता, मिर्च, इलायची और भांग से बनाया जाता है, जिसे पंचगव्य भी बोलते हैं। और सबसे बड़ा फेमस है पान। 2 चीज भगवान के पास भी नहीं है, भांग और पान। इसके लिए स्वर्ग में देवता भी तरस रहे हैं। पान जो है एक दीपक है, जैसे हम लोग घर में दीपक जलाते हैं ना, तो ये भी दीपक है। इसका कहावत एक तो कहा गया है, घर का दीपक दीप है, जो घर में दीप जलाते हैं वो दीप है। और जग का दीपक भानु, भानु मतलब सूर्य भगवान। और कुल का दीपक पुत्र है, और मुख का दीपक है पान। तो ये देखिए दीपक है, जब आप खोलेंगे तो ये लाल हमेशा अच्छी चीज दिखाई देगी। इसके लिए देवता भी इससे वंचित है, देवता भी तरस रहे हैं कि ये क्या है वो चीज। तो यहाँ का फेमस है पान, सब लोग पान खाते हैं। हे पान बनारस वाला. बाप्पा मोरया. निघालोय आता आरती बघण्यासाठी आणि घाट बघण्यासाठी बोट राईड मध्ये. वाव, अनाया गंगा मध्ये आहेस तू. गंगा कॉरिडोर मोदी ने बनवाया 600 घाट खुलवा के बैठने का विश्वनाथ टेम्पल। इथे आंघोळ केली तर बापरे वाट लागली.
ये क्या है, क्रूज है? हाँ एक क्रूज, ऑनलाइन क्रूज। ऑनलाइन बुकिंग होता है इसमें? हाँ इसमें ऑनलाइन बुकिंग। ये भी सिर्फ घाट दिखाता है, गंगा आरती दिखाता है। चला आता सर्व घाट फिरूनशी आलोय आता आपण जिथे गंगा आरती होते ना. हो हा हो सर, ये कोणचा घाट आहे? शीतला. हा दशाश्वमेध घाट आहे, तिथेच गंगा आरती होणार आहे, म्हणूनच एवढी गर्दी दिसते बघा तुम्हाला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. वेट. हर हर महादेव, हर हर गंगे.